बघा असं चढून उतरून जायला लागते आम्हाला. खाली चढताना वाटले ना काय, पण जे उतरताना हालत होते ना बेकार. हे तिघ जण माग आहेत. ए भाई बंद कर, कॉपीराइट पडल. यशदा गाणी बंद कर, कॉपीराइट पडल मला. भाई कुठं पण काय पण सुचतंय ना इथं. हे इकडं असं करतायत, पण इकडचा सीन बघा बघ. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अवर ब्लॉग. तर गाईज मी आता एकदम हळू बोलतोय, कारण की वाजले होते सकाळचे 4:30. आणि आमचा सगळ्यांचा अचानक प्लॅन ठरला आहे की जायचं आहे नागेश्वरीला. आणि रात्रीच प्लॅन ठरला आहे, पण हे मला सकाळी आता 4 वाजता फोन केली आणि ते म्हटले नागेश्वरीला जायचं आहे, येतोच तर चल. बोललो मी तयारच आहे, चला. ते आता मित्र साईल वगैरे येते तिकडून, मी इकडून निघालो आहे. आपली गाडी नेहमीसारखी तयारच आहे आज. पण हळू बोलण्याचं कारण एवढं आहे की सगळी लोक झोपलेत आजूबाजूला, आणि मी आत्ता 4:30च्या टायमाला निघालो आहे. पप्पांना म्हणालो तर जातो आहे मी. एवढंच बोललो, कुठे जाते काय नाही, जातो आहे मी. निघालो आता. लेट्स गो, भेटू नागेश्वरी. बघा दुसरा ब्लॉग कंटिन्यू करत असला. तर काही आता मी आलो आहे सतीवर म्हणजे ह्यानी मला बोलवली आणायला. कसा आला बघा ये भाई, आपली इज्जतच अशी. हे बघा साई इकडे आहे, हा यशदा आलाय, नवीनच पोरगा आहे. प्लॅन झालाय हा भेटले. पण ह्याला मी एक सांगितलंय, तुमचे 4चे 5 होत, आणि खरं 4चे 5 वाजले. 4:30च झालेत अजून. नाही 4:40 झालेत नीट बघ. हा मग 40च झालेत ना. ते पर्यंत 20 मिनिटं लागणार. यांनी टाइमपास केलाय गाडीमुळे. आपण निघालो. कपिलदा आले गाई. गाडी चालवतोय, याला नको देऊ. हो हो. आणि इकडे साक्षी आहे, रिया आहे. झालं, ओळखतात लोक. कट करा जे बोलतो मी, कपिलला नको देऊ. आणि आले इकडे दुसऱ्या गाड्या, 2 गाड्या पण आल्यात आपल्या आता. कपिलदा आहे आणि तिकडे साहिल आहे. सॉरी, दादा आणि कपिलदा आलाय. चला लेट्स गो. पेट्रोल टाकायचं आहे. काही निघालेला आता, भेटू नागेश्वरी. आणि आपली पोरं माग आहेत, 3 गाड्या आहेत. माझी स्प्लेंडर आहे इकडं, नेहमीसारखी तयारीच असते आपली. मागे यशदा आणि मागं अजून तिघं एका गाडीवर एका गाडीवर दोघं, आणि आम्ही पण दोघं जाऊ. मज्जा तो आहे ग. हे लोक पण नाही दिसत आहे. आता वाजले 6:30. आभाळ बेकार लागला. आणि आता आम्ही फायनली पोहोचलेला आहे नागेश्वरीच्या पायथ्याशी. कुठं चढायचं आपल्याला वरती. आणि बिचाराच्या हाताला माझा धक्का लागला. कपिलला साहिल साहिल हे काय तुझं चाललंय. हे सगळे आलेत एकदा धंदा अट्टे असं म्हणतात मला, पण ह्यांच्या भरोसा मी येण्यासारखं. आणि इतके चढ आहेत ना, काय सांगायचं तुम्हाला. मारण्याचे चढ आहेत. तर गाईज आता फायनली आम्ही चढायला सुरुवात केली वरती. यांच्या पुढं मी चाललोय. माझ्या हातात एक दांड काय मोठा, कोण आला की व्हलटायचा भेंडी. आणि माझा बघून त्यांनी पण घेतली नाही, दोघांनी घेतली नाही. आणि पायऱ्या बघा असे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही आलाय इकडं, जेवढा मी जास्त बोलीन तेवढा मला दम लागणार आहे, एवढा मला माहितीच आहे. पण मी आता कमी बोलणार, पण यांची काय मजा आहे ती तुम्हाला दाखवणार. सुरुवात झाली दम लागायची इथूनच. हलटा कसं आहे माझ्याकडे, एवढा फक्त कमेंट करून सांगा बस, बाकी काय नाही. प्रकारे आमचा पहिला माणूस दमलेला आहे इथं बघा. दमल्या बोलल्या कशी लगेच निघाली बघा. नागेश्वरीला येऊन गणपतीपुळ्याला येणार होती. शाबास गाईस, या असतो ही असती जिद्द. तिला नागेश्वरीला जाऊन गणपतीपुळ्याला जायचं होतं परत. चला चला पुढे ट्रॅफिक नाही रे काही. चला गाड्या पळवा. मी इथं पुढे थांबलो. हा रस्ता असा आहे. हे त्याला वर हाकल चल.
इकडे ना पाण्याचा झरा आहे छोटासा. आम्ही वरतून आले म्हणून तो मोठा वाटतं मला. अरोरा टोक. आणि आता आम्ही थांबलेलो आहे फर्स्ट रेससाठी. मॅक्झिमम आम्ही 5 मिनटं पण नाही झालेला, पण आम्हाला दम लागला आहे. कपिलदा ये वर. मी नाही दमलोय. ते बघ खाली बघ कसे. जरा मागं बघा की. मागे तर दररोज ट्रॅकिंग. नाही त्या दोघीनं जरा मागं बघा. काठी वाजलं गे. अय साक्षी मागं बघ जरा. असा सुंदर असा निसर्गाचा रे बघ जरा. दृश्य दिसतंय. त्याने पण वलटा घेतली नाही. हे तू माझा वलटा दे. तू माझा वलटा दे. हा तुला लागेल तो टेकट पर्सनल वलटा माझा. हे जा चंपकलाल. काहीच नजारा फक्त बघा एकदा. अर्ध्यातच आहोत आम्ही आता, पण सीन आहे तर बघण्यासारखं आहे. दमला तो पण. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. जे इथं आले त्यांना माहितीच आहे. तुम्ही पण या. तुम्ही विचार करत असाल आम्ही अचानक कसं काय निघालेला. अचानक निघण्याचं रिझन हेच आहे, आमच्या रात्री अचानक ठरलं ना म्हणून अचानक निघालेला. श्रावण वगैरे काय नाही, तरी पण अचानक भयानक. आणि तिकडं सावित्रीची काढ. सावित्रीचीच आहे ना. राहतो आपण. काय करू, चप्पल तुटली गाईस माझी. काय नाही, त्याचा फोटो दाखवायचे देवाला की मोठा तुमचा बघताय मी म्हणून चप्पल हातातून काढून चाललाय. बाकी काही विषय नाही. त्यांनी काय केलं ना आता चढायच्या अगोदर त्यांनी काय केलं ते फक्त आम्हाला विचारा. काल खालीला चिकन मटन बाहेर सोडला. अजून काय तुमच्यासारखी पापा घेऊन वर नाही चाललंय मी. आम्ही चांगल्या मानून चाललोय ते बघ. चालेल ते सारखं नाही. मी काय वाईट म्हणून चाललोय. तर गाईज आता आम्ही किती 6:45ला निघायला चालू केलेलं आणि आता 8:10 झालेत. अजून आमचं पावभाग बाकी आहे चढायला. आणि इथनं फक्त नजारा बघा कसा आहे. जे येताना जे कष्ट घेतलेले आहेत ना त्याच्यावर असं वाटतं की उतरताना आपली लय फाटणार आहे. हे खरं आहे ना. आणि हे सगळे रेस्टला बसले तिथं. ए भाई मी 10 मिनिटाचा तुमचा वेट करतो. नाही हा लयच पटापट चढतोय. हा पण पटापट चढतोय. हा आमच्या जरा मीडियम आहे. पण ह्या दोघींमुळे आम्हाला पण थांबायला लागतं. साईडला आणि मला पण थांबायला लागतं. थांबवा बसाई देत. हा ना नुसते आम्ही मारून बोलतोय चला वर तेव्हा हे वर होत नाही. ते यांची नाही चढायची. वरचा व्हिडिओ कॉल आता जरा रेस्ट घ्यायचं म्हणून एक गोड पाणी पियायचं. 15 मिनिटाचा रस्त्यासाठी तुम्ही आता इथं थांबलात ना. नाही थांबणार नाही, अजून अर्धा तास आहे बघ. मी खरं सांगतो अजून अर्धा तास लागणार आहे तुमच्या या स्पीड. हा तुमच्या स्पीडने अर्धा तास लागलच. हो कन्फर्म. 5-10 मिनिटं मेरे इगो पे मत ला समझा. हा भाट तू भाट. लागल तुला. इगो पण बघा. अरे मागाशी काय माहितीये का मागाशी साईड कशाला आणलीस मला. कशाला आणलीस. नसती आणलीस तर बरं झालं असतं. हा चालले ना बोले बसव कॅमेरा इगो इथं इथं. भाई नेक्स्ट लेवल आता मी एक्सपिरियन्स तुम्हाला आहे चढून आजचा. दाखवते. भाई सोबत चालते. आता ह्यांच्या स्पीड सगळ्यांच्या मागं आता. होय घ्यायचा बघा ना. हात दाखव तिचा फक्त हात दाखव. भाई टाके हाताला तरी चढते. मग पायाने तोंड चढायचं हाताने थोडी ना. नाही ते दुखत असेल ना टाके त्याला. थोडी नाही मी रिया सारखा. शी इज रिया. मग काही ती रिया आहे असं बोलू. मराठीत बोलू. आणि आम्हाला अजून तिकडे वरती पोचायचंय घालून का मी सेंटरला एकदम. काय नाही फॅन बेस जास्त होला. निघायचं का मग आईची नाही चला रेस्ट भरपूर झाली. चला माझ्यासोबत
नाही चला आता तुमच्या स्पीडने लेट्स गो गाईज याच्याचं काठी घे आणि हा माझा व्हॉल्टा तोंड बंद ठेवा. हा साक्षी हा ना श्वास घेत चला. हा माझा व्हॉल्टा हे धर. दे साई कपिलकडे दे भाई जसं वांदर आलं ना फटका हो डायरेक्ट 36. ओके खाली जे बघून हे वाटते ना मंगळ एकदम लय बेकार लेट्स गो गाईज ते हे आठवले चिंटू चल चल चिंटू टूची आठवण येते गाईज खरोखर चिंटू टूची आठवण येते पिक्चर हा बाकी काय नाही म्हणजे तुम्ही म्हणा 2 चिंटू आहेत असं काय नाही 2 चिंटू टू आपलं चिंटू टूचा पिक्चर होता त्यात 5 जण मित्र गेले फिरायला आणि आम्ही आता फक्त भांडालो नाही तू भाई काय मोठा वांदर सेनेचा अध्यक्ष आहेस हा चल 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 बोललो ना अरे भाई एवढा नको दमूस चल चला ये गावी आहे बघा हे असं चढायला लागते वर बहुत लोगों को पता होगा चलो 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 गाईस अथक परिश्रम करून आम्ही आता पोहोचलेलो आहे फायनली आता जास्त काही नाही 5 मिनटं लांब फक्त दिसतं आम्हाला पण जे आम्ही भाई आज एक्सेप्ट केलेलं आहे ना ते भाई नेक्स्ट लेवल आहे आणि तिथं मंदिर आहे तिथे आणि त्याच्यावरती एक टोका आम्हाला वाटलं त्या वरच्या डोक्यावर जायचं आहे की काही त्या पण नाही आम्हाला इथे जायचं आहे सगळे दमलेत पण खूप आणि आता साईड नेते आम्हाला पिण्याच्या पाण्याकडे आणि हा खाली एवढ्या वरती आलेला आहे आम्ही आणि लोक येतात एवढ्या लांब वरती महाशिवरात्रीची इथे गर्दी असते ना ती भाई काय ऐकाल आणि काहीतरी लिहिलं काय नागेश्वर कुंडाकडे वाघेरू टेकर्स जलकुंडाकडे जाण्याचा मार्ग अशी पाण्याचा घोट भेटतोय पाण्याच्या बॉटल्या आणल्या तर खाली संपवली त्यांनी आजचा दिवस भाई कपिलदा अनएक्सेप्टेड आहे ना सॉरी काय म्हटलं मी बरोबर बोललो काय अनएक्सपेक्टेड आहे चला अगोदर पाणी पियायचं मग मंदिरात जाऊ बरं हा बघा झाड बघा कुठं आलाय भैया ट्रेकिंगचा नाद लय भारी आहे रे तिकडं हे बघा फक्त बघा गाईस बघा खरं फेकूच्या रे हट हट हा कुठं चला बाबा बिबट्यापासून नको ये बाबा बिबट्या घालला आपल्याला तर नको व्हायचा चला हा भाई ते काय पण सांगतात आणि असू पण शकते इथे बिबट्या वगैरे कारण की एरियाच तसा आहे ना भाई डोंगरात ए भाई खाली कुठं तिकडनं बेकार आहे रे भाई यार अरे हे कुठं आहे इथं काय हे खाली वाटी बघ तिकडून एक जाते ते आपण त्या वाटेला गेलो आता ह्या वाटेला तू बघ जा भाई हाय काय पहिलं बघतो मी पाणी आहे काय. हा असू दे चल जा बघून ये जा येशील का या आम्ही नका येऊ थांबा मी हात मारतो साहिल जातोय आता बघायला रिया कसा झाला तुझा आजचा एक्सपिरियन्स खूप बेकार बेकार नाही तिचं कसं माहितीये का सकाळी साक्षी तू जातेस त्याच्यावर नाही निघाली थांब यशदा जाऊ थांब जो वारा चाललाय नाही तर भाई वारा असं वाटतंय सारिया उडून जाल मागून खरंच जाशील खरोखर जातील आणि आता जाते आम्ही खाली कारण की साहिल म्हटलंय पाणी आहे खाली या मागाशी वाट चुकलेला आणि तिथं ज्या वाटेत आम्ही गेलो चुकलेल्या त्या वाटेला लिहिलेलं होतं बिबट्यापासून सावधान बिबट्या इज भाई राजा इधर का ना तरी बोला रे हा शाबास वाट देखो वाट
पुणे पिक्चर मध्ये बघितलाय ना भाई. इधर का बिबटा वागे उधर का वाघ आगे समजा. भाई रस्ता रस्ता डेंजर आहे भाई. आपली खोबलीची वाट बरी. काय कपिलदा हा एवढा ओरडला कसा पण याचा घासा काय पाणी पण एनर्जी आली वाटतं याच्यात. बघा गाईस पाणी पाणी किती महत्वाचं आहे ना ते आता आम्हाला इकडे येऊन समजते. पाण्याचं महत्व आहे बाबा. कसं पण नाचतो ना चुकीचं आहे ते. तिला मागं काय ठेवलं त्याला पुढे घे ना. ये तुला गॉगल कुठे लावायला सांगितलं पण हा माझं आहे. मग काढ ना ते. आता ट्रेकिंग चालली आहे समजत नाही. फोटो मध्ये घेतो. सावकाश. आणि आलेला आता पाण्याच्या इथं पिण्याच्या पाण्याचा कुंड आहे. अरे भाई गाळ आहे पण इथं असणारच. कुठं आहे बेडूक. बेडका असेल बेडका. बेडका आहे बेडूक नाही बेडका. बेडूक बेडूक डारा डारा कर. रुमाल दे ना. हा 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 गाईज. रिया इथे बेडूक बघ. खरंच चांगलं बेडूक बघ ये. पण कुठला माणूस गॉगल लावून ट्रेकिंग करतो. तू सांग हिरोईन आहेस का कुठली. मी करते. हा काय नाही. काही झालेलं आहे फायनल मंदिरात. हा ब्लॉगर बाबा की जय. जय ब्लॉगर बाबा की जय. चला बस झाला तर जयला गेलात. पण भाई मस्त हा. अरे भाई इथं स्कॅन UPI भाई काय हे सीन दान करा इथं. आपलं लावून टाकूया का? हा भाई होऊ शकतं. कुठं पण गेलं तर आपली येडेगिरी सोडायची नाही ऑनलाईन दिलंय print. भाई. काय त्याच्यामुळे ना print मारू नका. भाई बघ ना कसला खतरनाक नाद खुळा. अरे साहेब थांब 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 थांब. साहेब नेक्स्ट टाइम येऊ ना प्रिंट काढून ना. मस्त वाटतंयस काढून मी हे फक्त अडकला होता फडकत नव्हता नीट म्हणून काढून नीट बांध. भाई. चांगलं काम करतोस ना चांगलंच आहे. आणि डोंगर रांग आणि हे सायद्रीची काढा. सायद्रीची आहे ना रे. हां तेच म्हटलं मी. वासोटा किल्ला तोच ना. वासोटा किल्ला तोच ना. आणि किल्ला पण आहे वासोटा किल्ला पण कुठला तो आम्हाला माहिती नाही. हे भाई बघण्यासारखं आहे. कॅमेरा तेवढं बघण्यासारखं वाटत नाही पण जे रिअलमध्ये बघायला आहे ना नाद नाही करायचा. त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आम्ही. मग आलेल्या वरती काय जाईल. ए प्रसाद कुणी आणून ठेवला नाही तर काय आहे. कधीच आहे हे. तर काहीच आता निघतोय आम्ही जायला घरात. आलेला आता फराळ वगैरे खाल्लेला भूक लागलेली म्हणून घरातूनच आणलेला आम्ही. आणि आता घरी जातोय. इथे पिंड आहे. चला निघूया आता जायला. खूप उशीर पण होतोय कारण की इथं जर एखाद्या माणसाला झोप लागली तर तो काय लवकर उठत नाही. त्यामुळे आम्ही लवकर जायचंच बघतोय. निघालेलं आहे आणि पुढे चालतं सगळे. हा ब्लॉग काही फनी नाही पण देवदर्शनाचा आणि हा ट्रेकिंगचा ब्लॉग बोलू शकतो. असंच झालं आज आमच्यासोबत. असा आहे सीन. पाऊस आला अरे कपिलला. छोटा आहे ना इथे. इथे नाही. इथंच आहे. काढ ना भाई. दिसतं. चल ना यशदा चल. बराच टाइम झाला. हा फोटोसाठी रडते. चल कोण चल रडते ती. चल माझी ते असे अरे रडतो ना तेव्हा बघायला असली मजा वाटते ना. काय सांगू तुला. ती जो तो जो अनुभव असतो ना भाई भाई मस्त. पण ते जेव्हा स्वतःवर येतो तेव्हा कळतं असं नाही यशदा. बघा असं चढून उतरून जायला लागते आम्हाला खाली. चढताना वाटले ना काय पण जे उतरताना हालत होते ना बेकार. हे बघ हे ना हे टाचून येत नाही. ते तिघ जण माग आहेत. ए भाई बंद कर कॉपीराइट पडल. स्लीपर जाते नाही. यशदा गाणी बंद कर कॉपीराइट पडल मला. भाई कुठं पण काय पण सुचतंय ना. इथं हे इकडं असं करतायत पण इकडचा सीन बघा बघ. डिफरन्स बिटवीन पोरगा आणि पोरगी. पोरगी कशी उतरती पोरगा कसा उतरते. खेकडा बघा खेकडा. ए मामा काय असेल नाव काय द्यायचा. साहिलची भावकी. कदम भावकी. तर गाईज फायनली आलेलं आम्ही खाली. आजचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप डेंजर होता एकदम. काय शूट केलं नाही कारण की
एवढ्या एअर असतात काय शूट करणार आहे भाई, येणाऱ्या लोकांना माहितीच आहे. नाही येत येऊन बघा मग समजेल काय शूट करण्यासारखं आणि काय नाही. त्यात आमच्यासोबत अशी माणसं म्हातारी असतात, त्यांना घेऊन काय करणार आम्ही. आणि आमच्या अगोदर ते दोघं थांबलेले, कारण की आम्ही यांना सोबत ह्यांच्यासोबत होतो म्हणून आम्हाला जास्त स्पीड आता आलं नाही. तर फायनली आलो आहे खाली आणि जाणार आता आणि आता जाणार आम्ही घरात डायरेक्ट. पोरा बसले सगळी इथं मुर्दे. फायनली पोहोचलो. आजचा एक्सपिरियन्स सांगा कुणीतरी काहीतरी. हा तू खूप स्लो चाललाय. पाय धरतात. अरे ह्यांच्यामुळं. स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत तू शेवटलाच होतास. ए भाई कसं आहे माहितीये काय, मी सारखं दिसतं म्हणजे व्हिडिओ करते ना मग ते जेव्हा ते म्हणून नाही, तू थकलास म्हणून. विचार सगळ्या शेवटला मीच होतो. ह्याच्या डोक्यात होता ना का सोडा. तर बाय बाय.